आता मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, सारखं आत्ताही रीलमधनं सांगतो, की कधी संधी सोडू नका. अरे तुम्ही संधी साधू व्हा. तो काही वाईट शब्द नाहीये. अरे पहाटेला 4ला स्वप्नात कुठेतरी तुम्हाला जाग आली आणि कुठेतरी बारीक किणकिण आवाज आला, तरी पहाटेचे 4 वाजले, स्वप्नातलं दिसतंय, कशाला उठू? नाही, उठा आणि ती संधी ग्रॅब करा. संधी कधी सोडू नका, कधी ती सांगून येत नाही. आणि कशाला नाही म्हणू नका. मी कमी डिझेल सेल्स अँड सर्व्हिस CDSS म्हणतो. मुद्दाम नावानिशी सांगतो. जुने ते लोक आहेत त्यांना आठवेल. मृत्युंजय मंदिर कर्वे रोडला त्यांचं ऑफिस होतं. CDSS म्हणायचे त्याला. नंतर ते ऑफिस मेंदळे गॅरेजच्या पुढे गेलं. आधी तिथे होतं. किर्लोस्कर कमिंगची फॅक्टरी कोथरूडला होती आणि सेलचं ऑफिस इथं होतं. तिथे मी फोन पुसायचो. त्यांच्याकडे त्यांचे मेन पार्टनर अमेरिकन, कमिन्स कंपनी अमेरिकन. त्या दिवशी ठरलं काहीतरी, त्यांच्याकडे मेसेज आला की पुढच्या आठवड्यात 3 दिवसाकरता शिष्टमंडळ पुण्यात येत आहे. तर त्या ऑफिसला पण त्यांची भेट होणार आहे, मेन मालकाची, मेन मॅनेजिंग डायरेक्टरची. नॅचरली आता कोणी जर पाहुणे आले की आपण लगेच साफसफाईला लागतो. कमिन डिझेलने ठरवलं की आपण हे ऑफिस रंगवायचं. CDSS त्याला आम्ही म्हणतो, की संबंध 2 मजली ऑफिस होतं ते. आणि त्यांना बरोबर आता 7 दिवसाचा पिरियड राहिला होता आणि त्यांना रंगवून पाहिजे होतं ते ऑफिस. त्यांचे जे नेहमीचे कॉन्ट्रॅक्टर होते, मी त्याला नवीन कॉन्ट्रॅक्ट, छोटा होता खूप, मग या क्षेत्रातले मोठाले कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांची नावं मुद्दाम सांगत नाही, वाईट दिसतं म्हणून. खूप मोठाले कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्याकडे फॅक्टरीची कामं असायची. त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरनी CDSSला सांगितलं की सॉरी, एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही काही रंगवून देऊ शकणार नाही तुम्हाला हे ऑफिस, आणि तुम्ही पिरियड देताय फक्त मला 4 ते 5 दिवसाचा. त्यांना कारण की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम नव्हतं करायचं. परत दुसरी अट अशी होती CDSSची, ऑफिस नाही बंद करणार. त्यांचं ऑफिस सकाळी बरोबर 8:30ला सुरू व्हायचं आणि 5ला संपायचं. 5 नंतर प्रवेश करायचा रंगारी घेऊन, रात्रभर काम करायचं आणि सकाळी 8:30ला परत ऑफिसचा जो काही स्टाफ होता, 200-250 लोकांचा स्टाफ असेल, त्याला काम करता यायला पाहिजे. या अटीत त्या कॉन्ट्रॅक्टरनी हात वर केले. हे माझ्याच्याने जमणार नाही, प्रामाणिकपणे हे होणार नाही. मग आता विषयाला करायचं कसं? रंगवायला तर पाहिजे ऑफिस. मी तिथे टेलिफोन पुसतोय, त्या परचेस मॅनेजर समोर, त्यांच्या सेक्रेटरी डिपार्टमेंट त्यांच्यासमोर ही चर्चा ऐकतोय, अभी क्या करणे का, व्हॉट टू डू नाव. मी म्हटलं थांबा थांबा थांबा, मी करतो, मी रंगाचा धंदा सुरू केला. म्हटलं काय वेड्याच का तू, करशील? होय. मी म्हटलं 3 दिवस तुम्हाला करून देतो. तुमचा जो पिरियड आहे 7 दिवसातले, त्यांना फक्त पिरियड दिला होता 4 दिवस. शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचं नव्हतं आणि रात्री सुरू करायचं, सकाळी संपवायचं. मी तो चॅलेंज स्वीकारला. त्यांनी मला बघा म्हटलं फजित होईल, नाही होणार म्हटलं. ते बरं टेलिफोन पुसतोय, त्यामुळे त्यांचा माझा परिचय आहे. त्यांच्या घरी जातोय, घरच्या त्यांच्या फॅमिलीवर माझं इम्प्रेशन आहे की हा मुलगा खूप प्रामाणिक आहे. या सगळ्या गुडविलचा फायदा होऊन त्यांनी मला ते काम दिलं आणि मी ते रंगवाचा चॅलेंज घेतला आणि रंगवायला सुरुवात केली. संध्याकाळी 5 नंतर जवळजवळ मी 50-55 पेंटर आणले होते. स्वतः रात्रभर जागायचो, त्यांची चहा कॉफीची सोय आणि सगळं करायचो. एके दिवशी सकाळी, आता 3रा दिवस होता, रोज साफ करावं लागायचं संपूर्ण ऑफिस. आणि त्याला जी फडकी लागायची ना, पूर्वी तुम्हाला गंमत सांगतो, आता नसेल हे, मंडईमध्ये त्या सुभाषच्या मशिदीसमोर बाहेर जुन्या साड्या विकायला बसतात. पूर्वी ज्या जुने कपडे साड्या विकत घेऊन जायच्या बायका, बोवारणी म्हणायच्या, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काचेच्या सगळ्या भरण्या बिरण्या मिळायच्या, त्या तिथे विकायच्या. तिथनं सगळी फडकी घेऊन जायची असते. आज माझा तिथे अंदाज चुकला आणि मला फडकी कमी पडायला लागली. आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आपल्याला साफसफाई सुरू करायची, थिनर, पाणी, फडकी. आता आणायचे कुठं पडलेले, कमी पडलेले कपडे. आणि त्याच्यामध्ये जी टेबलं असतात त्याला चांगले क्लीन फडके लागतात. फरशी पुसायला मी जुन्या साड्या वापरू शकतो. आता ते जुने कपडेच नाही. एक क्षणभरही विचार नाही केला. मी माझा शर्ट बाजूला काढला, माझा बनियन बाहेर काढला आणि मी बनियन बाहेर काढून तो बनियन असं फाडला आणि टेबल पुसायला सुरुवात केली. माझे 50-52 वर्करपैकी निम्म्यात तरी लोकांनी त्यांचे कपडे जे चांगले होते पिशवीत ठेवलेले होते, ते चेंज करतात कपडे काम करताना, त्यांनी ते आणले आणि साफ करायला सुरुवात केली. एक साधं उदाहरण. आणि आम्ही त्या दिवशी सकाळी चकाचक करून त्यांचं ऑफिस वेळेत करून देऊ शकलो आणि शाबासकी घेतली. आणि पेंटॉन नावाचा माझा नवीन बिझनेस सुरू झाला. आणि मग पुण्यातला टॉप 5 मध्ये होतो. मी कुठलाही बिझनेस केला तर टॉप 5 करायचा. माझ्याकडे जवळजवळ 250 पेंटर काम करायचे. मोठे मोठे मी पेंटिंगचे काम करायचो. पण हे करताना तुम्हाला उंटावरून शेळ्या हाकून नाही चालत. रात्रभर पेंटर काम करतील, तुम्ही घरी शांत झोपला नाही चालत. स्वतः जावं लागतं. आणि स्वतः जावं लागून जेव्हा चॅलेंजिंग घेतात तेव्हा निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना कसलाही विचार करायचा नसतं, खाडचा निर्णय घ्यायचा असतो. माझा फाडलेल्या बनियांनी मला पेंटॉन नावाचा मोठा बिझनेस करून दिला. मी जेव्हा बिल्डर झालो, त्या बिल्डरचं जे मूळ आहे, त्याचं टेलिस्मेल आहे, तसं हे पण एक मूळ आहे की मी बिल्डर कशामुळे झालो, काय झालो, कामगारांची नाडी कशी ओळखायची. मालक व्हायचं म्हणजे काय असतं, तो मालक नसतो, तुम्ही त्यांच्यातलाच एक कामगार असतात. सुदैवाने तुमच्याकडे तुम्हाला पुढारी पण आलेलं असतं. अरे डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर जर म्हटलं मीच डेक्कन क्वीन झालो तर नाही चालणार.
1200 लोकांना तो घेऊन जातो, यश महत्वाचं आहे. तसं आपण तिथे डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर व्हावं लागतं. विमानाचा पायलट म्हटलं, अरे मी विमान चालवतो, अरे त्याला त्याच्या यंत्राची, तुझ्या सगळ्या कॉम्प्युटरची सगळ्याची सोय आहे, कबूल आहे, तू चालवतो, पण तू सुद्धा पार्ट ऑफ दॅट विमानाचा असतो. तुम्ही जसे प्रवाशांना घेऊन जाता तसं तुम्ही या सगळ्या स्टाफ बरोबर काम करताना मी मालक यांचे नोकर आहे, अरे मला नाही माहिती, फाडा कपडे आणि सुवा नाही. स्वतः सुरू करा, स्वतःच्या हातात ब्रश घ्या, स्वतःचे कपडे स्वतः घ्या आणि फरशी पुसायला सुरुवात करा. तुम्हाला यश मिळतं. कामाला कधी लाजू नका रे मित्रांनो. यश दोन्ही हात जोडून तुमच्या समोर उभं राहतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.